नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत उंदीर मूषक हे गणपती बाप्पाचे वाहन कसे बनले। चला तर मग पाहूया पूर्ण गोष्ट, जिचं नाव आहे गणपती आणि उंदीर मूषकाची गोष्ट। खूप खूप वर्षांपूर्वी एका जंगलात एक मोठा आणि खोडकर उंदीर राहत होता। त्याचे नाव होते मूषक। मूषक आधी देव होता, पण एका शापामुळे तो उंदीर बनला। तो फार बलवान होता आणि ऋषींच्या आश्रमात जाऊन त्यांच्या कपड्यांना, अन्नाला आणि पुस्तकांना कुरतडत असे। एके दिवशी मूषकाने पराशर ऋषींच्या आश्रमात खूप गोंधळ घातला। ऋषींनी त्रासून भगवान गणपतींना प्रार्थना केली। गणपती आले आणि आपल्या पाशाने मूषकाला पकडले। मूषक घाबरून गणपतींच्या पायांवर पडला आणि म्हणाला, हे प्रभू, मला माफ करा, मला आपला सेवक बनू द्या। गणपती हसले आणि म्हणाले, आजपासून तू माझा वाहन उंदीर मूषक होशील। त्या दिवसापासून मूषक गणपतींचा विश्वासू साथीदार झाला। लहान असूनही तो गणपतींना सर्वत्र घेऊन जाऊ लागला। तत्वज्ञान कोणीही लहान नसतो। जर आपण नम्रता आणि भक्तीने चांगले काम केले तर अगदी छोटा जीवही महान कार्य करू शकतो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।